शिर्डी एल संघर्ष प्रतिष्ठान शिर्डी यांच्या वतीनं शिर्डी येथे मोफत वाचनालय सुरू करण्यात आलेलं आहे, अशी माहिती शिर्डी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते अमोल लोंढे यांनी दिली आहे। अमोल लोंढे यांनी म्हटलं आहे की पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, डॉक्टर सुजय विखे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालय सुरू करण्यात आलेलं आहे। भरती, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, विज्ञान, ऐतिहासिक विविध मासिके विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। उद्घाटन प्रसंगी अनेक विद्यार्थी, पालक आणि राहता तालुका अध्यक्ष सागर बोठे, पांडुरंग गुंजाळ, नगरसेवक नितीन कोते, पत्रकार सतीश वैजापूरकर, राहुल गोंदकर, प्रतीक शेळके, सचिन जाधव, निखिल घुगे, प्रसाद सुरजे, रवी शेजवळ, संदीप शेजवळ, कुणाल धीवर मान्यवर उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे। ओम साईराम, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। आज आपण इथं तानिया हॉटेल मंडई पॅलेसच्या चौकामध्ये वाचनालय म्हणून आपण उपक्रम राबवलेला आहे। एकनाथजी शिंदे साहेब, नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, आपले जिल्हा प्रमुख कमलाकर कोते भाऊ यांच्या माध्यमातून आपण इथं वाचनालय ओपनिंग केली आहे। आणि यंग पिढी मोबाईल आरी हे वाया चालली आहे, त्यामुळे आपण त्यांना पुस्तकातून आपल्या महापुरुषांनी, संतांनी यांनी काय योगदान दिलंय हे यंग पिढीला समजलं पाहिजे। त्या माध्यमातून आपण हे उपक्रम राबवले आहे। मोफत वाचनालय इथं उपलब्ध केलेलं आहे। हे असं वाचनालय आपण केलंय का हे पुस्तक तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता। याची एंट्री राहणार, याची काही फी वगैरे याची काय आपण काय याचं काय डिपॉझिट वगैरे राहणार नाही। घरी जाऊन तुम्ही वाचून मोफत घेऊन जाऊन हे वाचून परत इथं जमा करून तुम्ही दुसरं पुस्तक किंवा ग्रंथ, कादंबऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता। याचे काय आपण काही फी वगैरे ठेवलेली नाहीये। या माध्यमातून तुम्ही इथं येऊन हे पुस्तकं घेऊन जाऊ शकता। आता याच्यामध्ये आपण काही कादंबऱ्या आणल्या आहे। श्रीमान योगी आहे, महामानव आहे, माझी आत्मकथा आहे, अजून छावा आहे, मृत्युंजय आहे, अशी आपण भरपूर पुस्तकं सगळे तुम्हाला इथं उपलब्ध केलेले आहे। ज्याला आवड असेल त्यांनी इथून हे पुस्तकं घेऊन जावे। इथं सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व इथं पुस्तकं वगैरे त्यांनी घेऊन वाचण्याची आवड त्यांना निर्माण व्हावा, यासाठी मी इथं उपक्रम राबवलेला आहे। आज ह्या उपक्रमाला, या वाचनालयाला प्रमुख उपस्थिती आपले सतीश वैजापूर काका, पांडुरंग गुंजाळ, आपले तालुका अध्यक्ष शिवसेनेचे सागर बोटे, त्याच्यानंतर राहुल भाऊ गोंदकर, साई गोंदकर, अजून माझे मित्र परिवार, माझे सहकारी इथं सर्वजण उपस्थित होते। आपले प्रशांत दादा शेळके असतील, प्रसाद सुरंजे असो, हे सर्वजण इथं उपस्थित होते। नितीन भाऊ कोते, आपले नगरसेवक नगरपालिकेचे, ते पण उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून हे आपण इथं उद्घाटन केलेले आहे। मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी इथं त्यांच्या हस्ते हे उद्घाटन केले, त्यांचे मी आभारी। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।